है। शेवटचं षटक टाकण्याची जबाबदारी संघनायकानं संदीप ठोंबरेनं हरिचंद्रवर सोपवली आहे। 6 चेंडूंमध्ये कमीत कमी 10 ते 15 धाबा आल्या तर नक्कीच एक चांगला टोटल असेल। काटे संघाचा दुसऱ्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी क्षेत्ररक्षण केलं तर धावांचा बचाव करू शकतो। गोलंदाज हरिचंद्र राईट ओव्हर द विकेट। पहिला चेंडू ऑफ साइडला खेळलेत, जेल टिपला गेलाय, तकदीर बाद होतात। अनिल येतात। अनिल स्ट्राइक एंडला। हरिचंद्र तैयार। जबरदस्त जेल टिपला यष्टीरक्षकानं। चला टॉस केला जाईल, तो आडवली आणि मोहिली। अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी असेल। हॅट्रिकच्या उंबरड्यावर असेल गोलंदाज हरिश्चंद्र। पहिल्या षटकाचा अपवाद जर वगळला, फक्त 21 पहिल्या षटकात 21 धावा आल्या, दुसऱ्या षटकात फक्त 8, तिसऱ्या षटकात फक्त 6 आणि चौथ्या षटकात फक्त 6। एका षटकात 21 आणि 3 षटकांमध्ये फक्त 20 धावा आल्यात। यावरून अंदाज बांधू शकता कोणी संघाने कशा पद्धतीने कमबॅक केलंय। हॅट्रिकच्या उंबरट्यावर गोलंदाज हरिश्चंद्र। स्ट्राइक एंडला आपण पाहतो केशव। धावसंख्या 41। गुड बॉलिंग, डॉट बॉलची समाप्ती झाली आहे। काय गोलंदाजी केली आहे बघा। 3 चेंडू हाताळलेत, 2 गडी बाद केलेत, एकही धाव खर्च केलेली नाहीये। 41 धावा आपण पाहतो धावफलकावर। तीन चेंडू बाकी असतील। केशव बॅट फिरवतात, मात्र डॉट बॉल। 4 चेंडू निर्धाव, एकही धाव खर्च केलेली नाहीये, 2 गडी बाद केलेत। शेवटच्या षटकामध्ये धावा येणं अपेक्षित होतं, मात्र त्या धावा येत नाहीत। 2 चेंडू अजूनही बाकी असतील, एखादा चौकार षटकार तरी मारावा लागेल केशवला। यष्ट्या उद्ध्वस्त, दांडी गुल झाली आहे। बघूया स्पर्धेतील मेडन षटक हाताळतात का गोलंदाज हरिश्चंद्र। शेवटचा एक चेंडू बाकी असेल। मिथुनने 2 षटकांमध्ये फक्त धाबा खर्च केल्या, त्या 14 आणि 4 गडी बाद केले। कैलासने 6 धाबांचं षटक हाताळलं आणि हरिश्चंद्रनं मेडन षटक हाताळतो का हरिश्चंद्र बघूया। आणि स्पर्धेतील मेडन षटक हाताळण्याचा बहुमान पटकावलाय तो खोनीस संघाचा हरिश्चंद्रनं। अभिनंदन हरिश्चंद्र। एकही धाव या षटकामध्ये दिलेली नाही, 2 गडी बाद केलेत आणि 3 गडी बाद केलेत। बघा काय गोलंदाजी केली आहे। चला टॉस साठी या मोहिली आणि अडवली।